ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. आणि आपलं नाव काय? मी जीवन तुकाराम जाधव. आपण आता प्रभाग क्रमांक 41 अच्छा. महम्मदवाडी उंडरी या प्रभागामध्ये आहोत. एकंदरीत इलेक्शनचं वातावरण चालू झालं आहे, कसं वाटतं वातावरण आपल्याला इथे? निवडणुकीचं वातावरण अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोक आता या निवडणुकीकडे पाहतात. गेले अनेक वर्ष ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिल्यात, मागच्या 8 वर्षामध्ये निवडणुका महानगरपालिकेच्या झाल्या नाही आणि तो 8 वर्षाचा गॅप लोकांच्या अनेक समस्या त्यामुळं उभ्या राहिल्या. त्याच्यामुळं लोक या निवडणुकीकडं फार आशेनं पाहतात. कसं वाटतं, कसं पॅनल लागले तर कोणतं लागेल? या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. उद्या महायुतीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय होईल त्याच्यावरती या ठिकाणी निकाल अवलंबून असेल. दादा आणि मोहोळ आणि फडणवीस म्हणले महापौर आमचाच. पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल, कारण भारतीय जनता पार्टीच्या 2017 मध्ये 98 जागा निवडून आलेल्या होत्या आणि जवळजवळ 15 ते 20 लोक अगदी थोड्या मतानं त्यावेळी पराभूत झाले होते. त्याच्यामध्ये मी स्वतः फक्त 62 मताने माझ्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 125च्या वर जागा निश्चित महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या येतील. त्याच्यामुळे महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. आपल्या स्थानिकांची गोष्टी केल्या तर ते म्हणतात काम झाले नाही नगरसेवकांकडून, रस्ते पाणी आहे तसे समस्या चालू आहेत, तर काय बोलला? निश्चितच या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग जे व्हायला हवं होतं ते मायक्रो प्लॅनिंग झालेलं नाही. त्या ठिकाणी स्थानिक काही नेते मंडळी कमी पडली, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं दुमत नाही. परंतु धोरणात्मक जे निर्णय 24/7चं काम असेल, अंडरपासची कामं असतील, अशी मोठी काही कामं निश्चित या ठिकाणी झालेली आहेत. आणि शहर म्हणून जी कामं व्हायला हवी होती तीही कामं चांगली झालीत. राज्यामध्ये चांगलं काम झालंय, केंद्रामध्ये चांगलं काम झालंय. या सगळ्या गोष्टीचा निश्चित जनता विचार करेल. परंतु या ठिकाणी स्थानिक प्रश्न निश्चित काही आहेत, त्याच्यावरती उत्तरं भविष्यामध्ये शोधावी लागतील आणि त्यासाठी जनता ज्या पद्धतीचा कौल देईल. इथे जर बघता तर जेव्हा आमदारकी लागली तेव्हा तुपेंना बहुमताने निवडून दिले, मध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यात तुम्ही म्हणताय बीजेपी पॅनल येईल, याकडे कसं बघा तुम्ही? याच्यामध्ये ज्यावेळी एखादा धोरणात्मक निर्णय भारतीय कारण तेव्हा योगेश टिळेकर यांनी युतीने लढा म्हणले होते, त्यावेळी संघटना असेल किंवा पक्ष म्हणून एखादा सामूहिक निर्णय झाला तर त्या निर्णयाच्या पाठीशी निश्चित सगळे कार्यकर्ते राहतात. परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून जे काम आहे ते निश्चित चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी आहे. चेतन पाटील या ठिकाणावरनं जरी निवडून गेले असले तरी त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा भारतीय जनता पार्टीचा आहे, याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही.